नमस्कार, तुमचं स्वागत आहे DRV न्यूज मराठीमध्ये. मी गुणवंत दांगट. कुर्ला पश्चिम परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज तलाव हा सध्या चर्चेचा केंद्रबिंदू बनलेला आहे. त्याचं कारण असं आहे, या छत्रपती शिवाजी महाराज तलावाचं सुशोभीकरण सध्या मुंबई महानगरपालिकेकडून सुरू आहे आणि या सुशोभीकरणाला स्थानिक नागरिकाचा विरोध आहे. या संदर्भातली माहिती, या संदर्भातली बातमी देखील आम्ही तुमच्यापर्यंत यापूर्वी पोचवलेली आहे. तर त्याची दुसरी बाजू अशी आहे, या तलावाच्या सुशोभीकरणाचं समर्थन करणारे देखील इथली स्थानिक नागरिक आता पुढे येत आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत संदीप उडगी आहेत, ज्यांनी या शीतल तलावाच्या सुशोभीकरणाचं समर्थन केलेलं आहे. सर, काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराज तलावाच्या सुशोभीकरणाला इथल्या स्थानिक नागरिकाचा विरोध आहे, त्या संदर्भात काय सांगाल? आणि या तलावाच्या सुशोभीकरणाचं समर्थन तुम्ही करताय. पहिलं इथल्या स्थानिक नागरिकांचा विरोध आहे, त्या संदर्भात तुमचं काय मत आहे ते सांगा. इकडे इथे समोर तर स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. तो विरोध काय आहे तो मला आजही कळला नाही आहे, का विरोध आहे. कारण 15 वर्षापूर्वी जेव्हा बघितलं तर हा तलाव त्यांच्या घराला लागून होता. हा जो तलाव त्यांच्या घराच्या भिंतीला लागून होता, त्या मार्गाने ते लोक बाहेर येऊ शकत नव्हते. आज त्या तिकडनं ते 15-16 वर्षांचे आज बाहेर यायला लागलेत. आज ते तिकडनं त्यांना वहिवाट झालेली आहे. 15-16 वर्षापूर्वी त्यांच्या घराला तलाव लागलेला होता, पण आज ब्युटिफिकेशन झाल्यामुळे त्यांच्या घराला रंगरूप आलेलं आहे. तरी त्यांचा काय विरोध हे आम्हाला आजही कळलेलं नाही. मूळ तलावाचा ट्रॅक जो आहे 15 ते 16 फुटाचा होता, सध्या 8 फुटापर्यंत आला आहे. ते 15 फुटाचं जे आता जे उपोषण करते जे बोलतात ते 15 फुटाचा जो ट्रॅक होता, तर त्यांनीच सांगावं 15 फुटाचा ट्रॅक कमी कसा झाला तो. ते जे जिथे बसलेत ते त्या 15 फुटापैकी 8 फुटावरती तेच त्यांचं घर ठाण मांडून बसलेले आहेत. ते अगोदर तो हात आला, तो जे आता जिथे राहतात आहे ते तो जो जॉगिंग ट्रॅकचाच एक भाग होता, तोच त्यांनी तिथे त्यांचा अनधिकृत थैमान मांडून बसलेले. नाही, पण इथला जे सुशोभीकरण आहे ते सुशोभीकरण करत असताना स्थानिक नागरिकाचं असं म्हणणं आहे की त्याच्यामुळे आमचा जीव कोणतो आहे, म्हणजे की ही जी मोकळी हवा येते ती येणार नाही. या ज्या पिलर ज्यावेळेस ते उभे केले जातात त्यांना वावरण्यासाठी अडचण होणार आहे, या सगळ्या कारणामुळे त्यांचा विरोध आहे. साहेब, पहिली गोष्ट तिथे तुम्ही बोलता पिलर उभे केले जात नाही. तिथे पाईप आहे, त्या पाईपाद्वारे ते झाडे लावले जातात. ते तिथे त्यांना ते झाडे लावतात. ते पिलर्स वगैरे काय उभं लागतं, त्या उलट ती झाडं लावल्यानंतर ऑक्सिजन निर्माण होणार आहे, तुम्हाला स्वच्छ हवा येणार आहे आणि दिसायलाही सुंदर दिसणार आहे. बरं, या कामाचं सुशोभीकरण होतं आहे, तुम्ही समर्थन करताय, कशा प्रकारचं काम होणार आहे आणि ह्याचा फायदा नागरिकांना कसा होणार आहे? हे सुशोभीकरण झाल्यानंतर नागरिकांना चांगल्या प्रकारचा फायदा होणार आहे. जिथले जे जॉगर्स जे लांबून जे 2-3 किलोमीटरच्या अंतरावर जे जॉगिंग ट्रॅकला लोक येतात, जे वयोवृद्ध लोक, त्यांना फिरण्यासाठी सुलभ आणि मोठी जागा होणार आहे. त्यांना ते दिसायला त्यांना अगदी सुंदर दिसणार आहे. इथे जे जॉगिंग ट्रॅक आहे तो कशा प्रकारचा होणार आहे, त्याचा किती लोकांना फायदा होणार आहे? हा जॉगिंग कुठून लोक येतात? इथे जवळजवळ 90 फीट काजूपाडा, इथे ख्रिश्चन गाव, अशा परिसरात इथे लोक जॉगिंग ट्रॅकसाठी येत असतात. पण आता जे पेवर ब्लॉक वगैरे वर खाली झाले होते, ते पेवर ब्लॉक काढून तिथे आता ग्रेनाईट, चांगल्या प्रतीचं ग्रेनाईट, की त्याच्यामध्ये कोणी माणसं सिनियर सिटीजन किंवा एखादा वयोवृद्ध असेल तो पडणार नाही, अशा व्यवस्थित तिथे ते ग्रेनाईट टाकलं जाणार आहे. इथे अशी चर्चा आहे, कालांतराने इथलं गणेश विसर्जन बंद होणार आहे, अशी चर्चा आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना या लोकांना भीती वाटते की बाबा इथे हे सगळं सुशोभीकरण नको आहे. साहेब, 100-125 वर्ष झाले, ते 100-125 वर्ष झाले इथं गणपती विसर्जन, देवीचं विसर्जन केलं जातं. आणि हे ठिकाण असं आहे की पवित्र स्थान आहे. इथले स्थानिक आमदार आणि नगरसेवक ही जबाबदारी सांभाळतात की हे जे तलाव आहे हे तलाव संपुष्टात येऊ नये किंवा इथं कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण होऊ नये, याची काळजी. आता मी इथे स्थानिक आहे, मी शेजारी जातो गेल्या 25 वर्षापासून. मी ही काळजी घेतो की हे विसर्जनचं तलाव आहे हे बंद झालं नाही पाहिजे. तर या ठिकाणी जे काही जॉगिंग करण्यासाठी सकाळी या ठिकाणी नागरिक येतात, त्याचवेळी इथले जॉगिंग ट्रॅकरचे जे खजिनदार आहेत ते देखील आपल्यासोबत आहेत. सर, सुशोभीकरण या ठिकाणी होतं आहे, मात्र स्थानिक नागरिकांचा याला विरोध होतो आहे. तुम्ही जॉगिंग ट्रॅकचे सदस्य आहात, खजिनदार आहात, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या संदर्भात? इथं जॉगिंग सुशोभीकरण व्हायला पाहिजे की स्थानिक नागरिकांचा जो विरोध आहे त्याच्यामुळे कुठेतरी काम बंद पडलं आहे, कसं बघता याकडे? माझं पहिलं तर हेच आहे की सुशोभीकरण हे कुठे पण असू द्या, ते झालंच पाहिजे आणि सगळे लोक करत नाही. आज तर एक मानावं लागेल की कोणीतरी इनिशिएटिव्ह घेतलं आहे, BMC असू द्या किंवा ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे. तर माझं हेच रिक्वेस्ट आहे की तुम्ही करतायत ते का असं वाटलं पाहिजे की काम झालेलं आहे. आम्ही बोलू शकतो की इथे काम झालेलं आहे, आणि दुसरं जे त्यांना अपोज करतात ते सगळीकडे असतात. अपोजिशन घरामध्ये भेदभाव असतात, मतभेद होतात घरामध्ये सुद्धा,
पण कसं आहे की कोणतरी मध्ये बसून त्याला ते सोल्युशन काढतात. तर ह्याच्यामध्ये फक्त ते लिमिटेड लोकांसाठी जास्त लोकांना त्रास होतो आहे हे असं दिसतं आहे. तर माझं हेच आहे की तुम्ही बसा, त्याला सोल्युशन काढा. सोल्युशन असतो, सगळ्यामध्ये सोल्युशन असतो की हे वन सायडेड नाही. तर हे सुशोभीकरण आणि सौंदर्यकरण हे झालं पाहिजे आणि ज्यांनी पण हे इनिशिएटिव्ह घेतलं ते चांगलं काम केलं आहे आणि आम्ही हेच एक्सपेक्ट करतो की हे झालं पाहिजे. सुशोभीकरण झालंच पाहिजे असं तुमचं मत आहे, परंतु स्थानिक नागरिकांचा जीव कुठेतरी कोडला जातो आहे असं जे विरोध करत आहे त्यांचं मत आहे. पण सुशोभीकरण झालं तर जे जॉगिंग करणारे आहेत, तुम्ही त्याचे सदस्य आहात, खजिनदार आहात, तुम्हा लोकांना काय फायदा होईल इथे? आम्हाला कसं आहे की आम्हाला 2दा ह्याच्या पुढे सगळं काम झालेलं ते बरोबर झालं नव्हतं. सिनियर सिटीजनना पाय वर खालती होत होतं, आता पण तसंच होतं. तर आम्हाला कसं आहे की आम्ही सगळ्यांना घेऊन आम्हाला चालायचं आहे, कारण ह्यांचं पण आमच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. हे चालीतली लोकं पण आमचे मेंबर्स आहेत, चालीतली लोकं पण आमचे मेंबर्स आहेत. आम्हाला पाणी पाहिजे, लाईट पाहिजे, ते लोकं प्रोव्हाइड करतात आम्हाला. ओपन आहे म्हणून आम्हाला प्रोव्हाइड करतो. पण जसं आहे की हाईट वाटतं मॅक्झिमम आहे, तर आम्हाला पण वाटतो की कुठेतरी ते ब्रिथिंग प्रॉब्लेम होणार, हवा अडकणार. तर जे सेटल करून तुम्ही मध्ये एक जो सगळ्यांना बरं होईल असा हाईट द्या. धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. कुर्ल्यातील हाच छत्रपती शिवाजी महाराज तलाव आहे, सध्या चर्चेचं केंद्र बनलेलं आहे की राजकारणाचं केंद्र बनलेलं आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. शिवाय या छत्रपती शिवाजी महाराज तलावाच्या सुशोभीकरणाला काही स्थानिक नागरिकांचा विरोध आहे, तर दुसरीकडे येथील स्थानिक नागरिकाचं समर्थन देखील आहे. या सगळ्या संदर्भामध्ये मुंबई महानगरपालिका काय निर्णय घेते हे देखील पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई.